माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी असं मी मागेन. त्यांनी कालीमातेच्या मंदिरात जाऊन त्यांना तुला काय पाहिजे ते माग असं सांगितलं. ज्यावेळेस ते कालीमातेच्या मंदिरात गेले तर त्यावेळेस त्यांनी मागितलं की मला ज्ञान दे, वैराग्य आणि भक्ती दे. पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा गेले त्यावेळेस त्यांना ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे असंच त्यांनी मागितलं. आणि मग त्यांनी त्यांच्या गुरुची अतिशय निष्ठेने, श्रद्धेने सेवा केली. रामकृष्ण परमहंसांचे ते उत्कृष्ट शिष्य होते, अतिशय आवडते शिष्य होते. रामकृष्ण परमहंसांना ज्यावेळेस कर्करोग झाला, गळ्याला फोडं यायची, त्यावेळेस त्यांनी त्यांची सेवा केली, अतिशय भक्तिभावाने सेवा केली, श्रद्धेने सेवा केली. आणि मग त्यांचं त्यामध्ये निधन झालं. नंतर ज्यावेळेस सर्वधर्म परिषद भरणार होती त्यावेळेस त्यांना पाठवण्यात आलं. तेथे अलवारचे राजे त्यांनी त्यांना आर्थिक मदत दिली आणि त्यांच्या मदतीने ते शिकागो या ठिकाणी पोहोचले. पण जात असताना त्यांना अतिशय संघर्षाचा सामना करावा लागला. त्यांचं तिकीट हरवलं, पैशाची आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती. अशा या विपरीत परिस्थितीचा सामना करत करत, संघर्ष करत करत ते त्या ठिकाणी पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर त्यांनी 11 सप्टेंबर 1893 साली हे विश्वधर्म परिषदेमध्ये भाषण दिलं आणि सुरुवातीचे शब्द उच्चारले, अमेरिका. हे शब्द ऐकल्याच्या नंतर त्या सर्वांनी टाळ्या वाजवला. आतापर्यंत कोणीही वक्त्याने हे वाक्य म्हटले नव्हते. जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन असंच म्हणत होते. परंतु त्यांनी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे शब्द उच्चारताच सर्वांना आपलेपणाची जाणीव झाली. आपल्यातलाच कोणतरी आहे. आणि असे शब्द उच्चारल्यावर त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्वामीजींनी भारतीय संस्कृती आणि वेदांत फिलॉसॉफी, वेदांत तत्वज्ञान याविषयी तेथे ओळख करून दिली. सुरुवातीला त्यांची जी धारणा होती की भारत हा रानटी लोकांचा देश आहे, रानटी माणसे आहेत, तेथे अज्ञानी लोक आहेत, भिकारी लोक आहेत असे ती समजायचे. परंतु यांनी भारतीय संस्कृतीची ओळख तिथल्या पाश्चिमात्य लोकांना करून दिली. प्राचीन संस्कृती आणि आधुनिक विचार यांना जोडण्याचा सेतू बांधण्याचं काम यांनी केलं. विश्वबंधुत्वाची त्यांनी शिकवण दिली. विश्वबंधुत्व त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सर्व धर्म समभाव याविषयी पण त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरे सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. हा श्लोक त्यांनी तेथे म्हटला आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन सर्व लोकांना करून दिलं. श्लोकाचा अर्थ होतो की सर्व ज्याप्रमाणे पावसाचं पाणी नद्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळतं, त्यानुसार सर्व धर्म हे एकाच सत्याकडे जातात. सर्व धर्मांची शिकवण एकच आहे की ते जे सत्य आहे ते सत्य शोधणे म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश आहे असे ते म्हणतात. एव्हरी सोल इज इमेन्सली पोटेन्शियल असं त्यांनी सांगितलं. तेथे प्रत्येक आत्म्यामध्ये विलक्षण शक्ती आहे. ते शक्ती शोधण्याचं काम ते प्रत्येकाचं आहे. शिक्षणाविषयी सुद्धा त्यांचे खूप छान विचार होते. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी इन मॅन. माणसामध्ये उपजत असलेले जे ज्ञान ते बाहेर काढणे, सुप्त गुणांना, सुप्त गोष्टींना बाहेर काढणे म्हणजे शिक्षण. ते पूर्णत्व आपल्यामध्ये आहेच, परंतु त्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण करणे हे शिक्षणाचं खरं ध्येय आहे. आणि प्रत्येक आत्मा हा, प्रत्येक व्यक्ती हा इमेन्सली पोटेन्शियल आहे. प्रत्येकामध्ये खूप सुप्त शक्ती निवास करत आहेत. त्या शक्तींची ओळख करून घेणे आणि ते जगाला दाखवणे आणि त्याचा समाजसेवेसाठी उपयोग करणे हे त्यांचा उद्देश होतं. त्यांनी त्या सर्वधर्म परिषदेमध्ये पाहिले की आपल्या भारतीय धर्माचा जो ग्रंथ आहे तो भगवद्गीता सगळ्यात खाली ठेवलेला होता. आणि त्या भगवद्गीतेला खाली ठेवलेलं ते पाहिल्यानंतर त्यांनी म्हटलं की बघा, इथल्या लोकांनी भगवद्गीतेचं पुस्तक सगळ्यात खाली ठेवलंय. माझा हिंदू धर्म हा सगळ्या इतर धर्मांचा आधार आहे. त्या सगळ्या धर्मांना, सगळ्या धर्मग्रंथांना तो आधार देतो. मग त्यानंतर त्यांनी ते ग्रंथ वरच्या बाजूला ठेवला. वरच्या बाजूला ठेवल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की हा पाया सुद्धा आहे आणि कळस सुद्धा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांना 4 वर्ष त्या ठिकाणी
राहण्याची विनंती तिथल्या लोकांनी केली. तिथून ते इंग्लंडला गेले. ते मार्गारेट नोबल नावाची त्यांची एक शिष्या बनली आणि तेथे त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी एक व्यक्ती येत होता. त्यांनी ते सगळे व्याख्यान लिहून ठेवलं आणि म्हणून स्वामीजींचे विचार आज आपण वाचू शकतो. त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं. असे हे थोर व्यक्ती यांनी ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सत्कार केला. कारण पूर्ण जगाला भारतीय संस्कृती काय आहे याची ओळख त्यांनी करून दिली होती आणि स्वविकास, स्वतःचा विकास कसा करावा याविषयी तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली. भारतात आल्याच्या नंतर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण संघ हा जो आहे तो आज बऱ्याच देशांमध्ये त्याच्या शाखा आहे. त्यापैकी एक शाखा म्हैसूरला पण होती, आहे अजूनही. त्या ठिकाणी शाळा आहेत, कॉलेज आहेत, B.Ed कॉलेजेस आहेत. तेथे माझं शिक्षण झालं. याचं मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांच्या अरुणाचल प्रदेश, कलकत्ता या ठिकाणी पूर्ण भारतभर शाळा आहेत. त्या शाळांमध्ये